ओम श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं मनापासून नमस्कार. आजच्या या भक्ती आणि प्रेरणाच्या प्रवासात आपलं मनापासून स्वागत करते. देव आज तुला सांगत आहे, तुम्ही आयुष्यात किती पुढे आहात हे कधी तपासून पहा. देवाने तुम्हाला किती प्रकारचे काय काय आशीर्वाद दिले आहेत हे जरा पडताळून पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे, अथवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर त्याला कसे सामोरे जाता, हाताळता, आपण कोण हँडल करणार. आपण या दुनियेत प्रवासी आहोत, त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट, चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच. मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही. त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे. जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतः खांदलेल्या खड्ड्यात पडतात, आणि तेथे मात्र त्यांना पाणी देणारं, वर काढणारं कुणीही भेटत नाही, अगदी तिळतिळ घसा कोरडा पडूनही. आपण मात्र एकच करायचं, आपलं कर्म शुद्ध ठेवायचं आणि या लोकांशी वागताना सावध राहायचं. त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा गोड बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन कुठेही अडकायचं नाही. आपली ताकद, आपली सत्यता, प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही. कारण माणूस त्यात आपण कितीही मी म्हणत असलो तरी त्याची, आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर विश्वास, सर्वांना न्यायदेवतेवर सोपवून आपलं चालत राहावं. कारण संकटे येतात तशी जातात. त्याचप्रमाणे जळणारी, नकारार्थी बोलणारी माणसे सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याला, कारण आपण सरळ मार्गानं चालत राहतो. समोर येईल त्याला मदतीचा हात देतो, माणूस म्हणून आपलं कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्य मानून आरामात राहतो. इतकंच आपलं विश्व असतं. पण लोकांचं सुद्धा तसंच असतं असं समजून वागतो आणि तिथेच आपण चुकतो व सारं त्या दुष्ट लोकांना त्याचा फायदा होतो. पण ज्याला कुणाला असे अनुभव आलेले असतात त्यांनी दुसऱ्याला सावध करावं, पुढचा मार्ग दाखवावा. आपल्याला आलेल्या अनुभवांचा अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू नये याची खबरदारी घ्यावी. इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो याचं समाधान मानून घ्यावं. अशा लोकांपासून 2 हात दूर राहावं, पण पळून जाऊ नये. तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे. अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे असं. तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू नये. तर बरेच आपल्यावर जळतात, नकारार्थी बोलतात असे समजून राहावे, म्हणजे फारसे मानसिक टेन्शन येत नाही. बघा जमतंय का? अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे हेच खरे. पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा अशा लोकांची संख्या जास्त असते. अशा वेळी किती लोकांपासून दूर होणार? शेवटी आपणच एकटे पडतो किंवा त्यांच्याकडून आपल्यालाच वाळीत टाकले जाते. तेव्हा सगळा तारतम्य भाव वापरून आपले वैयक्तिक धोरण आपणच ठरवावे. याला तयार असे उत्तर मिळणार नाही, सांगता येणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वाईट तर काही चांगले गुण असतातच. कोणीही परिपूर्ण किंवा परफेक्ट नसतो, आपणही नसतो. तेव्हा त्यांचे चांगले तेवढे गुण बघावे आणि त्यांच्या वाईट दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे. जर आपल्यावर जळत असताना किंवा आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना हाताळण्याची आवश्यकता असेल तर खालीलप्रमाणे आपण कार्यवाही करू शकता. 1. शांतीच्या वातावरणात राहा. जर आपल्यावर जळत असताना किंवा नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना सामोरे जाऊ शकत नसल्यास तर आपण शांतीच्या वातावरणात राहावे. त्यांच्या वादावर अपवाद न करता त्यांना आपल्या दृष्टिकोनात बदलावा आणि त्यांच्याशी सहभागी वार्ता करा. 2. अशा माणसांना दूर करा. जर आपल्या आसपास लोक तुमच्याविषयी नकारार्थी विचार करत असतील तर आपण त्यांच्या जळत असलेल्या किंवा नकारार्थी विचारांवर ध्यान द्यावा नाही, तर आपण त्यांना दूर करू शकतो. 3. पुन्हा निस्वार्थी होऊन विचार करा. जर आरोप करणाऱ्या लोकांचे काही मुद्दे बरोबर असतील तर आपण नक्कीच त्या गोष्टींवर विचार करायला हवा. नाहीतर आपण आपल्या स्वतःच्या जगात राहून स्वतःवर होणारे आरोप मान्य करू शकत नाही
आणि त्याच्यावरती प्रगती करू शकत नाही किंवा त्याचा सुधारणा करू शकत नाही. जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा त्या संधीवर, त्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा. तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते अद्भुत आणि खूप काही आश्चर्यकारक असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी. देव आज तुम्हाला सांगत आहे, आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल. पण झोपायच्या आधी आज आणि आता पहा आणि जागे व्हा, कारण मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. त्या निद्रेतून जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तो आळस तुमच्यातून निघून जावा, हे आशीर्वादही मी तुम्हाला देत आहे. आज रात्री शांत चित्ताने तुम्ही झोप घ्याल आणि तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी तो खूप काही आनंदाचा आयुष्यात चमत्कार घडणार आहे. कारण देव तुम्हाला ते आयुष्यात चमत्कार करणार आहेत. देवाचा चमत्कार अनुभवायला आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये देवा मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा तू भाग्यशाली आहेस. तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी पुढे ये, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. इतर कोणीही त्यावर दावा करू शकणार नाही. तू केलेली चांगली कर्मे मी पाहिली आहेत. जेव्हा देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात तर तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तत्पर व्हाल. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात. एकेकाळी तुम्ही ज्या गोष्टींना, ज्या विषयाबद्दल स्वतःला खूप काही कमी लेखत होतात त्या काळात तुम्ही त्या गोष्टींना शक्य करण्याचे खूप काही प्रयत्न करत होतात. पण त्याबद्दल तुमच्या मनात असलेली भीती की हे सर्व काही माझ्यासाठी शक्य आहे, जर अशक्य वाटत होते तर आता ते सर्व काही शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे. तुमची प्रगती मला आनंद देत आहे. तुम्ही प्रगती करावी, पुढे जावे. हवे असलेले आशीर्वादही तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही चिकाटी ठेवा आणि पुढे जात राहा. तू प्रेमळ आहेस, कारण तुझ्यासाठी देवाचे अनेक आशीर्वाद येत आहेत. देव जेव्हा तुला सहाय्य करतात तेव्हा अनेक अशा अघटित घटनाही घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचारातही घेतलेल्या नाहीत. ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. मनात शंका कुशंका घेऊ नका. देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. तो आनंद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमचे भाग्यही तुम्हाला साथ देईल. तुम्ही आवडत असलेले कार्यही करू शकाल. देव म्हणतात, बाळा तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी. जुन्याबद्दल आसक्ती वाटून घेऊ नका. येणाऱ्या बदलांना संभावने स्वीकारा आणि तुमच्या मार्गात कोणतीही कर्तव्य देवी स्वातंत्र्याच्या भावनेने पार पाडा. जर देव आज मला म्हणत असेल की तू पुढील काळात ते सर्व काही जिंकणार आहेस, तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत, तर तू तयार असावा, तू सज्ज असावा. जर तुम्ही तुमच्या कार्यात जी काही प्रगती पाहू इच्छिता ती पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमच्या दिशेने आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मार्गातील ते अडलेले कार्य देखील पूर्ण होणार आहे. ते आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत. ते मनोभावे स्वीकार करावे, आनंदित राहावे. मनातील वैर काही असेल तर ते विसरून जावे. देव म्हणतात, बाळा इतरांविषयी कधीही मनात वैर बाळगू नकोस. जे कोणी तुझा द्वेष करतात, तुझ्यावर राग करतात, तुझ्याबद्दल काही गैर पसरवतात, पण तू मात्र शांत राहा, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू शांततेत आनंदात राहावा हेच मी तुला सांगू इच्छितो. या संदेशांमुळे तुमचे मनोबल वाढेल, तुमच्यात धैर्य निर्माण होईल, ते साहस निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यांना पूर्ण करू शकाल. असे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात पाठवत आहे. देवाच्या आज्ञेचे पालन करा. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जर तुम्ही तुमच्या विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख, चिंता, भीती कधीही स्पर्श करणार नाही, कारण मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ते जिंकू इच्छिता तुम्ही त्या ठिकाणी पराजित झाला आहात.
आता तुम्हाला त्याच ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. देवाची योजना तुमच्यासाठी कार्यान्वित होत आहे. तेव्हा विश्वास ठेवा. कधीही भीती बाळगू नका. कोणाचाही द्वेष न करणे, सर्वांना प्रेम देणे, भगवंताचे प्रेम अनुभवणे, प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्य मंदिरात त्यांच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे, हा या जगात जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही जेव्हा मला गुरु मानता, तेव्हा गुरु मानून, जेव्हा पूज्य मानून तुम्ही जे सर्व काही मागू इच्छिता, ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे. विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेव. आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व काही चांगलं घडत आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे काय कर्म करण्यासाठी आला आहात आणि आता इथून पुढे तुम्हाला दैवी इच्छेनुसार तुमची भूमिका चोख बजावू शकणे आवश्यक आहे. काही कालांतराने काही परिवर्तन होतील, पण त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे. तुमची निवड स्वतः देवाने केली आहे. या रंगमंचावर पुन्हा पुन्हा दिसणार आहात, म्हणून तुम्हाला तयार करण्याची देव योजना करत आहेत. त्या योजनेसाठी तुम्ही तयार आहात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. जेव्हा दैवी आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते स्वीकार कराल, तेव्हा अद्भुत चमत्कार घडतील. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तुम्ही फक्त त्या दिशेने मार्गक्रमण करावे. मग देव तुम्हाला म्हणेल, तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे. तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहे. तुम्ही हिंमत गमावली नाही. आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात. तेव्हा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील आणि तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानाल. कारण खरोखर तुम्ही देवाच्या कृपेने भाग्यशाली झाला आहात, याचा अनुभव तुम्ही कराल. तेव्हा देवाच्या कार्यात तुम्ही मन लावावे. नामस्मरण करत असताना आपल्या ज्या काही इच्छा आहेत, काही तक्रारी आहेत, आयुष्यात काहीतरी सुटून गेले आहे, त्याबद्दल खंत आहे, ते सर्व काही देवासमोर बसून सांगावे. देव तुमच्या सर्व काही समस्यांना ऐकून घेऊन तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद पाठवतील. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, वेदना तर तात्पुरती असते. पृथ्वीवर जगत असताना तुम्ही जे काही सहन करता, त्यात कधी कधी तुम्हाला काही त्रासही होतात. मला माहीत आहे की तुम्ही उद्विग्नही होता, तुम्ही त्रासाने ग्रस्तही होता. पण तुमच्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत. काही काळ ते सहन करून घ्या, कारण हे सर्व काही टाळल्या जाणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी वेदना सहन केल्या आहेत, आता तिथून पुढे तुम्हाला त्या सहन कराव्या लागणार नाही. देवाची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. फक्त अखंड प्रार्थना करत राहा. तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे, हे तुमचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जुनाट आजारांमध्ये बरे होण्यास मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करा. परंतु तुमच्या मनात जे आणून की शेवटी देवच मदत करू शकतो. जर तुम्ही पूर्ण मनाने स्वीकारले की देवाव्यतिरिक्त कुणातही ती क्षमता नाही की तुम्हाला मदत करावी, तर मग देवाच्या नावावर स्थिर व्हा आणि देवाकडे ते मागा. कारण देवच तुमचे ते सर्व काही जुनाट आजार, रोग आणि दुखणे बरे करू शकतात. तुमच्या झालेल्या मनाच्या इजाही देवच दुरुस्त करू शकतात. तेव्हा निश्चिंत माना की देव अचानकपणे तुमच्यासाठी तुमच्या चिंतांना, तुमच्या दुखण्यांना, तुमच्या त्रासांना, तुमच्या वेदनेला आणि तुमच्या आजारपणांना दूर करत आहे. गेल्या काही दिवसात तुम्ही अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा. तुमच्या वेदना शमल्या असतील, तुमचे त्रास संपले असतील, जर स्वामी कृपा झाली आहे तर ती स्वीकार करा आणि स्वीकार करण्यासाठी होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकारले आहेत, असे टाईप करायला विसरू नका. देव प्रत्येकाला आपले अनुभव देतात, पण कुणी कुणी इतकं काही वेदनेने ग्रस्त असतो की त्याला फरक पडूनही त्याला फरक जाणवत नाही आणि वेदना आहे हे तो वारंवार म्हणून पुन्हा त्या वेदनांचा स्वीकार करतो. त्या क्षणाला देव सांगू इच्छितात की बाळा, तू जर आनंदी राहू इच्छितोस तर आनंदाकडे जास्त विचार कर. तू जे काही भविष्यात आनंद प्राप्त करू इच्छितोस त्याकडे लक्ष पुरव.
की तुला कुठल्या मार्गाने जाऊन ते आनंद प्राप्त करता येतील. तू जर त्यात वेळ घालवलास, वेळ दिलास, तर आजची होणारी वेदना तुला होणार नाही. पुढील येणाऱ्या आनंदाने सर्वतोपरी तू ते दुःख विसरशील आणि आनंदी होशील. अगदी या क्षणाला सुद्धा बाळा प्रयत्न करत राहा, कारण देव प्रयत्नांती परमेश्वर. जर तुला माहीत आहे मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या वेदनाही संपतील, तुझे दुःखही संपेल, तुझी परीक्षेची वेळही संपेल आणि हा काळोखही जाईल आणि त्या जागी माझा सुंदर प्रकाश तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी जगा, तुमच्यासाठी नाही, आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असं लिहून तुम्ही देवाची नक्कीच कृपा प्राप्त कराल. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे. देवाला तुमची काळजी आहे. म्हणूनच हा संदेश देखील तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. मी भाग्यशाली आहे असे टाईप करून लिहा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा थांबा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला मार्ग देतील. तुम्हाला खूप आनंद आणि शांती देईल. विश्वास तुमचा असेल आणि तो देवावर ठेवला पाहिजे. शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. मी तुमच्यासाठी अशक्यही शक्य करू शकतो. या माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जेव्हा गोष्टी तुमच्याकडून घडू लागतात तेव्हा विश्वास ठेवा की माझे आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहेत. तुम्ही इच्छिलेले तुम्हाला प्राप्त होणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी देवाकडे 1000 मार्ग आहेत. त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्हाला मार्ग दिसत नाही याचा अर्थ देवाकडे मार्ग नाही असे नाही. देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही देवाच्या उद्देशावर चालत आहात. चालत राहा, ही देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही त्या उद्देशांवर चालाल तेव्हा तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला अनेक मार्ग दिसू लागतील. जे तुम्हाला आज काही असे वाटेल की ते फार काही अवघड आहे, पण देव तुमच्यासाठी जे काही पाठवतात ते तुमच्यासाठी अवघड नसून खूप काही सोपे करून पाठवण्यात येत आहे. देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत. देव तुमच्यासाठी एक असे द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच असतील. त्यावर कुणीही काहीही बंधन आणू शकणार नाही. ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल. म्हणूनच विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्हाला पुन्हा संधी दिल्या जात आहेत. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण देव तुमचा भाग्योदय करत आहे. तुमच्या दिशेने तशा संधी पाठवल्या जात आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त केले होते त्या ठिकाणी देवाची मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही मनातल्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुमच्या दिशेने येत आहेत. काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत. या 24 तासात तुम्ही तो चमत्कार अनुभवणार आहात. त्यासाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतात, बाळा, कोण तुझा विरोध करत आहे याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आपल्या कर्तव्याकडे जास्त लक्ष दे. तू जेव्हा कर्म करत पुढे जाशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येऊन तुझ्यासाठी सुख संपन्नता मार्ग उघडू लागतील. बाळा, मी तुला सुखी पाहू इच्छितो. माझे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत. तू नामस्मरण करून, देवाचे चिंतन करून आणि माझ्या मार्गावर चालून बघ. माझे उपदेश आणि माझे वचन ऐकून तू ते सर्व काही प्राप्त करू शकतोस. विश्वास ठेव, सर्व काही तुझ्या बाजूने घडवण्यात येत आहे. निश्चिंत राहा. तुमची काळजी दूर करणारा, तुम्हाला सुख, आनंद आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा हा संत संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन पाहाल. तुम्ही भाग्यवंत आहात. लवकरच स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखाचा, आनंदाचा मार्ग देवोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, संपत्ती आणि आनंदाचे मार्ग मिळोत, हीच स्वामी माऊलींचरणी प्रार्थना. त्यांची केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण दररोज आयुष्य असे जगतो की जणू आपण 100 मीटर धावत आहोत.
बहुतेक वेळा आपल्याला घाई असते आणि आपल्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसतो. जर तुम्ही आजूबाजूच्या कोणालाही विचारले तर ते म्हणतात की ते वेळेविरुद्ध धावत आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो की असे जीवन जगणे योग्य आहे का? आपल्याला हे लक्षात आले पाहिजे की जीवन ही एक शर्यत नाही तर एक प्रवास आहे. आपल्याला आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा थोडा आराम किंवा विश्रांती घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला हे शिकले पाहिजे की आपण जीवनात स्वतःशिवाय इतर कोणाशीही स्पर्धा करत नाही. कधी कधी लोकांना जीवनाचा प्रवास आवडत नाही. हे जवळजवळ पश्चिम घाटाच्या हिरव्यागार दऱ्यांमधून विस्टाडोम ट्रेनने प्रवास करण्यासारखे आहे आणि एकतर संपूर्ण रस्ता झोपून राहणे किंवा लॅपटॉपवर काम करणे. जर आपल्या प्रवासादरम्यान आपल्या सभोवतालच्या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि आजूबाजूला पाहण्यासाठी वेळ नसेल तर आपण जीवनात बरेच काही गमावत आहोत. जीवन आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस मौल्यवान धडे शिकवते. आपल्याला हवे असल्यास ते आपल्याला जीवन साजरे करण्यासाठी भरपूर संधी देते. परंतु जर आपण फक्त इतरांची तुलना करण्यात आणि स्पर्धा करण्यात व्यस्त राहिलो तर आपण आपला वेळ वाया घालवत असतो. आपण त्यांच्याशी स्पर्धा न करता नेहमीच इतरांकडून शिकू शकतो. हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी खरे आहे. आपल्याला आपले वैयक्तिक जीवन आपल्या गतीने जगायला आणि स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवायला शिकले पाहिजे. आपण नेहमीच इतरांसाठी जगतो आणि कधीकधी स्वतःचा आनंद घेण्यासही विसरतो. मी क्षणभरही असे म्हणत नाही की आपल्याला जीवनात इतरांची सेवा करण्याची गरज नाही. मी फक्त असे म्हणते आहे की इतरांची काळजी घेण्यापूर्वी आपण स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे. इतरांची काळजी घेणे आपल्या स्वतःच्या जीवाच्या किमतीवर नसावे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कार्यरत व्यावसायिकांना भेटले आहे ज्यांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण असा विश्वास करू लागतो की ज्या संस्थेसाठी ते काम करतात ती संस्था जर ते नसतील तर ती बंद पडेल. हा पहिलाच चुकीचा अर्थ आहे. ज्यांना त्यांच्या आयुष्यात मोडकळीस येणे आवश्यक आहे असा एकही व्यक्ती नाही ज्याशिवाय संस्था टिकू शकत नाही. मी असे लोक देखील भेटले आहेत जे म्हणतात की त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आपण स्वतः आपल्या नशिबाचे स्वामी आहोत. जर माझ्याकडे आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसेल तर मी जगाला किंवा माझ्या कुटुंबाला, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. मी त्यासाठी फक्त स्वतःलाच दोष देऊ शकते. आपल्या वेळेचे आणि जीवनातील प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. वेळोवेळी आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनरावलोकन करणे आणि ते पुन्हा निश्चित करणे ही एक चांगली कल्पना असू शकते. आपल्याला हे जाणवू शकते की काल आपल्यासाठी जे महत्त्वाचे होते ते आज प्रासंगिक नसू शकते आणि उलटही. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की जीवन एक सुंदर प्रवास आहे आणि वेड्यासारखी शर्यत नाही तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या छोट्या छोट्या मार्गांनी जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ही जाणीव स्वर्गातून किंवा आपल्या आयुष्यातील इतरांकडून येऊ शकत नाही. ती आपल्या आतूनच आली पाहिजे. आपल्याला स्वतःला आव्हान द्यावे लागेल आणि आपल्या आयुष्यात अधूनमधून कंट्रोल आल्ट डिलीट बटन दाबावे लागेल. आपल्याला नवीन अंतर्दृष्टी मिळू शकेल आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य पुन्हा शोधता येईल. आता जीवन पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे सल्ला देणे किंवा मत मांडणे हा आपण आपला जन्मसिद्ध अधिकार समजतो. आपली मतं, आपले सल्ले आपल्यापुरते मर्यादित ठेवावेत हे भान नसतं आणि एवढा कॉमन सेन्सही नसतो. म्हणतात ना, कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. बऱ्याच वेळेला अशा सल्ल्यांचा, व्यक्त झालेल्या मतांचा समोरच्या व्यक्तीला मनस्ताप होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून बोलणं किंवा सल्ला देणं किंवा तरुण मुलाला किंवा मुलीला शिक्षण, नोकरी, लग्न यावरून टोकणं याचा त्या मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. तुम्हालाही अशा फुकटच्या सल्ल्यांचा त्रास होत असेल तर तो देणाऱ्यांना त्याची चांगल्या शब्दात जाणीव करून द्यायची. अशी व्यक्ती तुमच्या जवळच्या नात्यात असली तरीही. प्रत्येक माणसाची स्वतःची अशी स्पेस असते, तिथे अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मला कल्पना आहे हे सांगणं जितकं सोपं तितकंच करणं कठीण, पण कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे. असं करतात ही लोक तुम्हाला अतिशहाणा
शिष्ट वगैरे म्हणालाही कमी करणार नाही, पण ते सहन करायची ताकद मात्र हवी. पण काही तुमचे खरोखरच हितचिंतक असतात, तुमचे पालक, मित्रमैत्रिणी किंवा अन्य. यांनी जर तुमच्या भल्यासाठी काही सांगितलं तर त्याचा विचार जरूर करावा. आपलं कोण, परक कोण याची जाणीव असेल तर ते सहज जमतं. आपण कितीही ठरवलं तरी दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याने आपल्याला फरक पडतो. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही हा सोपा मार्ग, पण हे जमत नसेल तर योग्य मदत घ्यावी. कारण मनावर दडपण आलं की त्याचा परिणाम शरीरावर आणि आयुष्यावर होतो. योग्य वेळी मदत घेतली तर हे टळू शकतं. मनाने खंबीर असाल तर अशा फुकटच्या सल्ले देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. त्यांना महत्त्व तर अजिबात नको. तुमचा वेळ, ऊर्जा इतर चांगल्या कामी खर्च करा. सुखी जीवनाचे 3 मूलभूत मंत्र म्हणजे: आत्म्याला सतत साफ ठेवा, या जगाला क्षमा करत राहा, भगवंताचे सतत स्मरण करत राहा. देवा इतकेही प्रेम करू नकोस की मी बिथरून जाईन. थोडा रागवतही जा माझ्यावर की मी त्यामुळे सुधारेन. झाले आहेत माझ्याकडून अपराध, त्यामुळे इतकेही माझ्यावर रागवू नका की मी मरून जाईन. सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येईल. पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळ येणार नाही. हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा. चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते? आपल्यामध्ये नेहमी चांगली शक्ती आणि क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते. जशी घंटाकडीची चाके घंटाकडीच्या पावलावर पाऊल ठेवतात. सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही, बोलणे आहे पण कटुता नाही, दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही, आणि ज्ञान आहे पण अहंकार नाही. जीवन हे चित्रासारखे आहे. आशेने रेषा काढा, सहिष्णुतेने चुका पुसून टाका, संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा. दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे. कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही, तर अनुभव, नाते, प्रेम, आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत. कधी एकटं फिरावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो. साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये. साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनात स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. सर्व काही नाही, पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल. भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. कुणी कितीही सुंदर, हुशार, ताकदवान, गतिमान जरी असला तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल. आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही विसरू नका. तुमच्यासोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल. हा ठराव नाही तर हे सत्य आहे. देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो. आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला लगेच मिळणार नाही, पण कालांतराने ती कधीतरी मिळणारच आहे. देव आपल्याला या जगात इतक्या काळजीने पाठवतो की आपल्याला येताना काही आणावे लागत नाही आणि जाताना काही घेऊन जावे लागत नाही. फक्त तुझे कर्म आणि देवाचे नाम आपल्याबरोबर जाते. गंगेत फक्त त्या गोष्टी धुवून जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात, मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून जातात. देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा. चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका, तर त्याचा आदर करा. लक्षात ठेवा, काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्यही जळतात. देव म्हणतो, मी कोणाचे नशीब घडवत नाही. प्रत्येकजण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो. तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे.
स्वामी म्हणतात, आई रडू नको, मी आलोय. मी तुझ्या लेकरांना सांभाळायला आलोय. तुझ्या संसाराला सुखाची ओल देण्यासाठी आलोय. आज तुझ्या मनातलं प्रार्थनेचं एक एक अक्षर मला ऐकू येत आहे. जिथे तुझे शब्द थांबतात तिथे माझा आशीर्वाद सुरू होतो. आज तुझं मन अजून काही ऐकायच्या आधीच एक आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. कारण तुझ्या नशिबाची पानं आज मी स्वतः उलगडतोय. एक गरीब स्त्री होती. ती रोज घरचं काम करून थकून भागून एकच प्रार्थना करत असे, हे स्वामी, फक्त माझ्या मुलीला सुखी बघा. तिला ना कोणी आधार होता ना मोठा संसार, पण होता फक्त स्वामींवर विश्वास. ती म्हणायची, स्वामी माझे पोट भरतील, मी भक्तीचं ताट वाढवते. एके रात्री तिला स्वप्न पडलं. स्वामी म्हणत होते, पोरीला तू शिकवलंस, उपाशी राहून सुद्धा तिची काळजी घेतलीस, म्हणून उद्याच्या सकाळी तुला एक आनंदाची बातमी मिळेल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी तिच्या मुलीला सरकारी नोकरीचं पत्र आलं. आईनं डोळे पुसले आणि फक्त एकच म्हटलं, हे सगळं माझ्या स्वामींचं. आजही तुमच्या आयुष्यात अशीच बातमी येणार आहे. आज तुझं रडणं थांबणार आहे. कारण जेव्हा स्वामी आई बनते तेव्हा कोणतंही दुःख उरत नाही. तुझ्या घरात कधी पैशांची टंचाई असेल, कधी आजार, कधी नात्यांमध्ये तणाव असेल, पण लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, सगळं सोड, फक्त माझं नाव घे. ओम स्वामी समर्थ हे जप करत जा. तुझ्या मनात स्फुरण चढेल. तुझ्या काळजाच्या खोलात जो अंधार आहे ना, तो उजळून जाईल. बाळा, तू रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. एक पाऊल चाल, मी उरलेली वाट तुझ्यासाठी चालेल. एकदा बोल स्वामी समर्थ आणि बघ, तुला तुझी आनंदाची बातमी मिळेल. आज हा क्षण तुझ्या आयुष्याचा वर्णबिंदू ठरेल. आजपासून स्वामींचं नाव हीच तुझी संपत्ती आहे. तुझं नशीब बदलायचं असेल तर देवळात नव्हे, स्वतःच्या हृदयात स्वामींना बसव. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मन थांबवा, श्वास खोल घ्या. आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. एक असं वाक्य जे तुमचं जीवन बदलू शकतं. तुझी कितीही मोठी अडचण असो, तू फक्त स्वामींचं नाव घे, तुझं दुःख दूर होईल. हे कोणतं फक्त म्हणाला वाक्य नाही, हे स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी हजारो भक्तांच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलेलं सत्य आहे. आजच्या युगात सगळ्यांनाच अडचणी आहेत. कोणाचं घर आहे पण सुख नाही, कोणाकडे पैसा आहे पण समाधान नाही, कोणी आरोग्याच्या झंझाटात अडकलेलं आहे, तर कोणी मनाच्या तणावात दबला आहे. पण एक गोष्ट खरी, अडचण कितीही मोठी असली ती स्वामींपेक्षा मोठी नाही. स्वामींच्या कृपेने जे अशक्य वाटतं ते शक्य होतं. जे संपलं वाटतं ते पुन्हा उगम पावतं. एका वेळेस एक शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळाने त्रस्त होता. संपलं सगळं. शेती, जनावरं, पैशांची घासाघीस. त्याच्या घरात उपासमारीची वेळ होती. पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती. रोज सकाळी उठून शेतात गेल्यावर तो म्हणायचा, हे स्वामी, माझं पाणी नाही पण तुझं नाव आहे. हे धान्य नाही पण तुझी भक्ती आहे. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच आठवड्यात ढग जमू लागले. मळलेल्या जमिनीला पाणी मिळालं आणि त्याचं जीवन बदललं. अडचण मोठी होती पण विश्वास त्याहून मोठा होता. आता मी तुमच्यावर प्रश्न विचारतो. तुमचं दुःख किती मोठं आहे? तुमचं मन किती थकलं आहे? तुम्ही किती वेळा म्हणालात, हे आता सहन होत नाही, पण त्यावेळी एकदाच स्वामींचं नाव घेतलं का? स्वामी समर्थांचं नाव म्हणजे मनाचा आधार, संकटातला हात आणि हरवलेल्या वाटेवरचा दिवा. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताना तुमच्या मनातून अंधार पळून जातो. हे फक्त नाम नाही, हे तर औषध आहे, धैर्य आहे, शक्ती आहे. उद्ध्वस्त झालेल्या मनासाठी नवी उमेद आहे. रोज फक्त 10 मिनिटं डोळे मिटा आणि मनात उच्चारा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, तुमचं दुःख, तुमची अडचण हळूहळू दूर जात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, संकटे येतात पण ती पळतात जेव्हा तू मला साथ घालतोस. तुझं दुःख मी पाहतोय, पण तू आवाज दिला नाहीस अजून. माझं नाव घ्यायचं थांबवू नकोस, कारण मी तुझ्या प्रत्येक शब्दाला ऐकतोय. कधी वाटतं स्वामी काही माझ्याकडे पाहत नाहीत, पण खरं ते नाही. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात.
फक्त आपल्यालाच आपल्या श्रद्धेचा दरवाजा उघडायचा असतो. आजपासून ठरवा, अडचण कितीही मोठी असो मी घाबरणार नाही. मी फक्त माझ्या स्वामींचं नाव घेईन. तुमचं मन दुखावलेलं असेल, कंबर वाकलेली असेल, पण तुमची श्रद्धा अजूनही जिवंत आहे, तेच पुरे आहे. आजपासून एकच मंत्र, तुझी कितीही मोठी अडचण असो, तू फक्त स्वामींचं नाव घे, तुझं दुःख दूर होईल. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आज एकदा तुमच्या मनातल्या शंका बाजूला ठेवा आणि फक्त हे 3 शब्द उच्चारा. स्वामींची कृपा तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल. जर हा संदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा, गॉड इज सुप्रीम. श्रीमंती म्हणजे फक्त पैशाचं भरलेलं बँक अकाउंट नव्हे. श्रीमंती म्हणजे मनाचं समाधान, घरातला ऐश्वर्याचा सुगंध आणि सर्वात महत्त्वाचं, मनाच्या दारावर असलेला स्वामींचा हात. तुझ्या नशिबात ते सगळं आहे, फक्त आतापर्यंत तुझं कर्म आणि श्रद्धा पूर्ण जागी नव्हती. एका गरीब कारागिराची गोष्ट. सकाळी उठून दुकान उघडायचा, दिवसभर एकही ग्राहक नाही, पण त्याच्या दुकानात एक कोपरा होता जिथे स्वामी समर्थ यांचं चित्र होतं. तो रोज फक्त एकच म्हणायचा, स्वामी मी मेहनत करतो, आता योग फोडायचे तुमचे काम. एक दिवस अचानक शहरातील मोठा व्यापारी तिथे आला. त्याचं काम पाहिलं आणि ऑर्डर दिली. 1000 पायघड्या. आज त्या कारागिराची फॅक्टरी आहे. तो म्हणतो माझं काही नव्हतं, स्वामींनी माझ्यावर कृपा केली आणि श्रीमंती आली. स्वामी सांगत आहेत, बाळा तू रडलास पुरेसा, आता मी तुझ्या जीवनात चैतन्य आणणार आहे. पण विचार कर, तू स्वतः तयार केलं का? मनातून स्वच्छ झालास का? अहंकार सोडला का? श्रद्धा पूर्णपणे ठेवलीस का? श्रीमंतीची दारं उघडण्यासाठी फक्त प्रयत्न पुरेसे नाहीत, स्वामींवर निष्ठा ही सर्वात मोठी कुंजी आहे. काही लोक म्हणतात माझं नशीब खराब आहे, पण स्वामी म्हणतात नशीब नाही, विचार बदल. कर्मात भक्ती टाका आणि बघा योग कसे फुलून येतात. काम करत राहा, पण त्यात स्वामींचं नाव घाला. फक्त एक ओळ मनात ठेवा, हे स्वामी मी मेहनत करतो, कृपा तू कर. आज साक्षात स्वामी आई तुझ्या भेटीला आली आहे. हो आई, तू रडत होतीस ना, एकटी, हरवलेली, थकलेली, कधी नवऱ्याच्या आठवणींमध्ये, कधी मुलांच्या चिंता घेऊन, कधी संसाराच्या भाराखाली दबलेली. तुझं कोणी ऐकत नव्हतं, पण स्वामींच्या कानात तुझं सगळं पोहोचत होतं. म्हणून तर आज स्वतः स्वामी आई बनून तुझ्या भेटीला आले आहेत. ती म्हणते, बाळा रडू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुझ्या डोळ्यांमधील अश्रू मला दिसतात, तू फक्त माझं नाव घे. ओम श्री स्वामी समर्थ. मी येईन ना धावत, तुझ्या दुःखाच्या सावलीत उभा राहीन, तुला सावरेल, पाठीशी राहीन, कारण तू माझी आहेस. हे ऐक आई, स्वामी आई तुला सांगते आहे, कोणी समजलं नाही तरी मी समजते, कोणी दिलं नाही तरी मी देईन, कोणी साथ दिली नाही तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. फक्त एकदा बोल, श्री स्वामी समर्थ, आणि साक्षात आईचं रूप तुला अनुभवलं जाईल. आज तुझी विठाई, तुझी भवानी, तुझी आई, स्वामी आई, स्वामी रूपात तुझ्या मनात वसणार आहे. फक्त डोळे मीट आणि मनापासून म्हण, ओम स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे स्वामी हा शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल. स्वामी हा फक्त शब्द नाही जो तुला पुस्तकात सापडेल. स्वामी ही मूर्ती नाही जी तुला मंदिरात मिळेल. स्वामी ही मूर्ती नाही जी तुला मंदिरात मिळेल. स्वामी हा कोणी व्यक्ती नाही जो तुला समाजात दिसेल. स्वामी हा कोणी व्यक्तीही नाही जो तुला या समाजात दिसेल. अरे स्वामी म्हणजे तुझं जीवन आहे, जे तुला स्वतःमध्ये सापडेल. आयुष्यात सर्व गोष्टींची मस्करी कर, पण कुणाच्या स्वाभिमानाची आणि चारित्र्याची मस्करी कधीच करू नकोस. कारण या 2 गोष्टींबाबत तू जर काही छेडछाड केली तर तुझं आयुष्य बिघडवतात. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि सतत तक्रार करणे थांबव. सतत तक्रार करण्याने तुझ्या मूळ समस्येचे समाधान न होता तुझे नुकसान जास्त होते. तुझ्या स्वतःच्या मनावर इतका ताबा तू ठेवायलाच हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरीही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार हा तुला करताच आला पाहिजे.
अरे त्यासाठी अंगी सकारात्मकता ठेवायला हवी. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. तो स्वीकार. तोच पुढे जातो जो स्वीकारतो. तोच पुढे जातो. नाहीतर कारणं देणारी सतत मागेच राहतात. कारणं देणारी सतत मागेच राहतात. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. तुझं जीवन हे नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर, कारण तुझं जीवन म्हणजे आम्ही दिलेली एक अनमोल भेट आहे. आणि तुझ्या जीवनात नेहमी हाच प्रयत्न कर की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधी तुटू नये. तुला कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनव. मनाने त्यांना आपलंसं कर. आणि कोणावर जर तुला राग व्यक्त करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त मुखाने कर, मनाने कधीच नाही. लक्षात ठेव, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. तू स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. तू जर इतरांच्या भावना न दुखावता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असशील, कुणालाही न दुखावता सुख वाटण्याचा प्रयत्न करत असशील, तर तू माझा आवडता भक्त आहेस. गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते. अरे प्रत्येक वेळेस गरजेचं नसतं की प्रत्येक भेट ही वस्तूचीच असते. प्रेम, आदर आणि काळजी ही देखील एक चांगली भेट असते. म्हणून ज्या व्यक्तीकडून तुला या गोष्टी मिळत असतील तर तुझ्याकडे सगळ्यात मौल्यवान भेट आहे हे विसरू नकोस. आणि या मौल्यवान गोष्टी कुणालाही सहजासहजी मिळत नाहीत. जो भाग्यवान असतो, ज्याच्यावर आमच्या कृपेचा वर्षाव होतो, त्यालाच या मिळतात. अरे विषय कोणताही असू दे, तुझं मत प्रखरपणे मांडायला शिक, कारण तुझ्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तू दोषी आहेस. इथे सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. अरे इथे सगळ्याच गोष्टींची नक्कल करता येते, पण चरित्र, वर्तन, संस्कार, ज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे कर्म याची नक्कल कधीच आणि कुणालाच करता येत नाही, करता आली नाही आणि पुढेही करता येणार नाही. जग इतकं की तुझं आयुष्य कमी पडेल. जग इतकं की तुझं आयुष्य कमी पडेल. हास इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण तुझे प्रयत्न इतके कर की परमेश्वराला देणं भागच पडेल. परमेश्वराला देणं भागच पडेल. अरे दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा आम्ही कधीच बंद होऊ देत नाही. म्हणूनच लक्षात ठेव, जर तुझी फसगत झाली, कुणी तुझा विश्वासघात केला, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुझ्या पाठीशी तुझी ही स्वामी माऊली आहे. सुरुवातीचं तुझ्याकडून काही हिसकावलं गेलं तर नक्कीच तुझ्या या स्वामी माऊलीने तुझ्यासाठी पहिल्यापेक्षा काही चांगली योजना आखून ठेवलेली आहे. कारण जिथे सर्व संपतं तेथून जो नवीन आयुष्याची सुरुवात करतो तोच खरा संघर्ष, युद्ध आणि अशा संघर्ष युद्धाच्या पाठीमागे आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो. आणि शेवटी विजय हा त्याचाच ठरलेला असतो आणि आम्ही ठरवलेला देखील असतो. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर चालत राहा. सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरीही आज ना उद्या त्याला त्याच्या कर्माची फळं ही भोगावीच लागणार आहेत. आणि त्याच्या कर्माची फळं ही दुःखरूपीच असणार, हे मात्र निश्चितच. म्हणून तुझ्याकडे एक वेळ काही कमतरता असली तरीही चालेल, पण तुझ्या कर्मांना दोष लागू देऊ नकोस. तुझ्या कर्माचं फळ हे नेहमी तुला चांगलीच हवी असतील तर तुला आज सगळं काही चांगलंच करावं लागणार आहे. अरे स्वतःचा आधार तू स्वतःच बनायला शिक, कारण तुझ्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये तुझी ही स्वामी माऊली विराजमान आहे हे विसरू नकोस. स्वतःचा आधार स्वतःच असलं ना की नको तिथे खचून जाणं नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा तुझ्यासाठी तू आणि तुझा स्वामी हे जरी तुला समजलं ना, तरीही कदाचित तुझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या या अश्रूंच्या धारा नक्कीच एक दिवस थांबतील. आणि तुझ्या या अश्रूंच्या धारा थांबवण्यासाठी आमचे हात पुढे येतील आणि तुला एकच सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच आजचा स्वामी संदेश खूप असा मोलाचा आहे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही आपल्या वाट्याला दुःखच येतं. आणि मग अशा वेळेस वाटतं की चांगलं वागून काय फायदा, त्यापेक्षा आपण इतर लोकांप्रमाणे वाईट वागूयात, कमीत कमी ते सुखात तरी दिसतात.
पण त्यांचं तर डोळ्याला दिसणारं सुख हे अगदी क्षणिक असतं. आणि म्हणून अशा क्षणिक सुखासाठी आपण आपला मार्ग कधीही सोडायचा नाही. आपण फक्त सत्याच्या मार्गावर चालायचं, स्वामींच्या मार्गावर चालायचं. भलेही वाटेत अडथळे असले तरीही स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे कधी विसरायचं नाही. कारण ज्याच्यासोबत स्वामी आहेत त्याला यश मिळणं निश्चित आहे. फक्त वाट्यात येणारे काटे आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्या ठिकाणी थांबायचं नाही. तर त्या काट्यांनाही सांगायचं की अरे, आमची माऊली तुमच्यासोबत आहे. तर आम्हाला हे काटे देखील फुलांप्रमाणे आहेत. आम्हाला हे काटे देखील अगदी फुलांप्रमाणे आहेत. बाळांनो, ज्या वेळेस तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, आमच्यावर श्रद्धा ठेवता, तेव्हा त्या विश्वासाच्या धाग्याचे एक आशीर्वाद स्वरूप वर्तुळ तुमच्या भोवती तुमचे रक्षण करण्यासाठी हे फिरत असते. आशीर्वादाचे वर्तुळ तुम्हाला हे दिसत जरी नसले, पण तुमच्या भल्यासाठी ते नेहमी तुमच्या अवतीभोवती काम करत असते, तुमचे रक्षण करत असते. कोणाचीही वाईट नजर, कोणाचीही वाईट कृती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. जर का एखादी नकारात्मक नजर तुम्हाला इजा पोहोचवण्यासाठी येत असेल, तर तुमच्या भोवती फिरत असलेल्या त्या आशीर्वादाच्या, विश्वासाच्या वर्तुळाला धडकून ती नकारात्मक शक्ती राग होत असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, तुम्ही आमच्यावर जो हा एवढा मनापासून विश्वास ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज केल्यावरच तुमचा मोबाईल हा त्याचे काम व्यवस्थित करत असतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या भोवती फिरत असलेल्या या आशीर्वादाच्या वर्तुळाला देखील त्याचे काम नीट करण्यासाठी त्याला देखील चार्ज करावे लागत असते. आणि हे वर्तुळ चार्ज होते ते म्हणजे नामजपाने. होय बाळा, तुम्ही जितके नामस्मरण कराल तेवढा तुमचा विश्वास वाढत जाईल. आणि जितका तुमचा विश्वास वाढत जाईल तेवढे तुमच्या भोवती हे विश्वासाचे जे वर्तुळ फिरत आहे, जे आशीर्वाद स्वरूप वर्तुळ फिरत आहे, त्याला शक्ती मिळत जाईल. ते शक्तिवान बनत जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवत जाईल, तुमचे रक्षण करत जाईल हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो, त्यावेळेस तुमच्या भोवती फिरत असलेल्या या आशीर्वादाच्या वर्तुळाची देखील शक्ती कमी होऊ लागते. आणि जर का त्याची शक्ती कमी होऊ लागली की तुमच्यावर आघात करण्यासाठी बसलेल्या नकारात्मक गोष्टींचा हल्ला तुमच्यावर होऊ शकतो. त्यामुळे बाळांनो, आमच्यावरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका. हा विश्वास तुमचे रक्षण करत असतो, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवत असतो. बाळांनो, आम्ही तुमची आई आहोत. तुमचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळेच हे विश्वासरूपी सुरक्षा कवच आम्ही आमच्या सर्व भक्तांना, आमच्या सर्व बाळांना आम्ही दिलेल्या त्या सुरक्षा कवचाची शक्ती तुम्ही वाढवा. नियमित दररोज नित्य नियमाने नामजप करत राहा. जितके जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढे तुमचे कल्याण होत जाईल. बाळांनो, तुमच्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, आयुष्य जगताना कधीच कोणालाही तुम्ही फसवू नका, कोणाचाही विश्वासघात तुम्ही करू नका. नेहमी आयुष्य हे प्रामाणिकपणे जगा, सत्तेच्या मार्गावर चाला. आम्हाला माहीत आहे सत्याच्या मार्गावर खूप अडथळे येतात, खूप अडचणी येतात, खूप अपमानांचा, दुःखांचा सामना करावा लागतो, खूप परीक्षांचा सामना करावा लागतो. पण या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन विजय हा सत्याचाच होत असतो. सत्य हे अजरामर आहे. सत्य हे केव्हाही मिटत नसतं. जरी कोणी मिटवण्याचा प्रयत्न देखील केला, त्याला पुरून टाकण्याचा प्रयत्न जरी केला, तरी एक ना एक दिवस सत्य त्या मातीतूनही आपोआप बाहेर येऊन सत्य परिस्थिती जगासमोर उभी करते. जो खोट्याच्या मार्गावर चालतो, एखाद्याला फसवून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न करतो, त्याला सध्याला त्यामध्ये यश मिळते, त्याला सुख मिळते. पण जी गोष्ट खोट्याच्या, फसवणुकीच्या, विश्वासघाताच्या पायावर उभी राहिलेली असते, तिला एक ना एक दिवस मातीत मिसळावंच लागतं. त्याचा विनाश हा निश्चितच होत असतो हे लक्षात ठेवा. बाळा, आम्ही जाणतो की तुझ्या विश्वासाचा देखील कितीतरी जणांनी गैरफायदा घेतलेला आहे. तुझा विश्वासघात करून, तुला फसवून त्यांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे. बाळा, आता सध्याला जरी त्यांचा फायदा झालेला असला तरी त्याची परतफेड त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ही करावीच लागणार आहे. तुला फसवून त्यांनी त्यांचे कर्म वाईट करून घेतले आहे. ते पापाचे भागीदार बनलेले आहेत. हे विश्व कर्माच्या फेऱ्यावर चालते. कर्माचा फेरा हा गोल आहे.
त्यांनी आज जे तुमच्यासोबत केलेले आहे त्याच्यापेक्षाही जास्त वाईट वेळ त्यांच्यावर येणार आहे. त्यांचाही खूप मोठा विश्वासघात होणार आहे. त्यांनाही कोणीतरी येऊन दुपटीने फसवून जाणार. होय बाळा, जो कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्याला खूप मोठी किंमत ही चुकवावीच लागते. त्यामुळे बाळा, तू काळजी करू नकोस. तुझे जे नुकसान झालेले आहे ते पुढे जाऊन तुला दुप्पट होऊन परत मिळणार आहे. आम्ही आमच्या भक्तांसोबत कधीच अन्याय होऊ देत नाही. त्यांचे रक्षण आम्ही नेहमी करत असतो. बाळा, आता तू रडू नकोस, असा दुःखी होऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा जो कोणी फायदा उठवेल तो आमच्या दंडास पात्र बनेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस, निश्चिंत राहा. पण नेहमी असेच खऱ्याच्या मार्गावर चालत राहा. तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत आहोत. जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो. त्यामुळे नेहमी खऱ्याच्या मार्गावर चाला, तुमचे कल्याणच होणार. भिवू नका, आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत. काळजी करू नका, तुमचे सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. देव म्हणतो, मी तुझे सुरक्षित स्थान आहे आणि तुला कोणतीही हानी होणार नाही. तुझ्या निवासस्थानाजवळ कोणतीही आपत्ती येणार नाही. कारण तू जिथे जाशील तिथे तुझे रक्षण करण्याची मी माझ्या देवदूतांना आज्ञा दिली आहे. जेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चाला. जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या चिंता सोडून द्या, कारण देव काळजी घेईल. स्वर्गीय शक्तींचा अधिपती म्हणून मला सर्व गोष्टींवर अधिकार आहे. मी दिवसाला रात्रीत बदलू शकतो आणि सर्वोच्च शिखरे पार करू शकतो. मी जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे येणारा कोणीही उपाशी राहणार नाही. देव म्हणतो, मी जिवंत पाण्याचा स्रोत आहे. मी दिलेले पाणी जो कोणी पितो त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. मी अनंत काळाचे जीवन, अमर्याद आनंद आणि भरपूर आशीर्वादांचे वचन देतो. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 6 मिनिटे हा पवित्र व्हिडिओ ऐकत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये देवाचे पवित्र वाक्य मी भाग्यशाली आहे 3 वेळा टाईप करा आणि तुम्ही स्वतः चमत्कार पाहाल. देव म्हणतो, माझा स्पर्श तुमच्या आरोग्याला बरे करेल, तुमचे जीवन बदलून टाकणारे आशीर्वाद देईल. तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल अशा मार्गांनी तुम्हाला उपचार मिळेल आणि तुमच्या सर्व त्रासांवर मी उपाय शोधून काढेन. तुम्ही या आशीर्वादांसाठी तयार आहात का? तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुमची भरभराट व्हावी यासाठी मी चमत्कार, आशीर्वाद आणि सुधारणा पाठवण्याची तयारी करत आहे. तुमच्या वाटेवर असलेल्या काही आश्चर्यकारक आश्चर्यासाठी तयार राहा. तुम्ही जे उपचार, स्वातंत्र्य, संपत्ती आणि आरोग्य शोधत आहात ते आधीच व्यवस्थित केले जात आहे. प्रत्येक दिवस वाढ, यश आणि भरपूर आशीर्वादांसाठी नवी संधी घेऊन येईल. माझ्या योजनेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक दैवी उत्कृष्ट नमुना उलगडताना दिसेल. माझ्याकडून या भेटवस्तू स्वीकारा आणि तुमचे जीवन आशीर्वादांच्या सुंदर प्रदर्शनात बदलत असताना पहा. मी तुमच्या मार्गावर भरपूर प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हृदय उघडा. ते तुम्हाला आशा, आनंद आणि दृढ निश्चयाने भरू द्या. देव वचन देतो की येणाऱ्या काळात तो तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त आशीर्वाद देईल. आपल्या जीवनात त्याचे अविश्वसनीय आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उत्साही आणि तयार व्हा. देव आपल्याला खात्री देतो की तो आपले जीवन त्वरित बदलू शकतो. जर आपण त्याला प्रार्थना केली, त्याची मदत घेतली आणि त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केले तर तो आपल्याला प्रेमाने साथ देईल. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी आहे. तो कधीही आपल्या विरुद्ध नाही आणि तो आपल्या सोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढेल. बलवान व्हा आणि त्याच्या महानतेचे साक्षीदार व्हा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवलेल्या प्रत्येक नकारात्मक चक्राला दूर करत आहे. तुम्ही स्वतंत्र, समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन हंगामात जात आहात. आपल्या प्रार्थनेत देवाला आपल्या घरी आमंत्रित करा. त्याला आपल्या चिंता दूर करण्यास सांगा आणि आपल्या कुटुंबासाठी त्याच्या संरक्षणाची आणि उपचार विनंती करा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टींना तोंड देऊ शकता त्यापेक्षा देव अधिक सामर्थ्यवान आहे. तो तुमच्या चिंता, वेदना आणि भीतीपेक्षा मोठा आहे. बाळा, पुढील 3 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत, त्यामुळे शांतपणे ऐकत राहा.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व दीर्घकाळ आशीर्वादात तुमच्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व दीर्घकाळ आशीर्वादित होणार आहात. देव म्हणतो, मी विपुलतेचा देव आहे आणि मी तुम्हाला तुमच्या महान स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देऊ इच्छितो. या महिन्याच्या अखेरीस अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला आर्थिक आशीर्वाद मिळेल. तुमच्यासाठी माझ्या क्षमतेबद्दल शंका घेऊ नका, कारण मी सर्व समृद्धी आणि संपत्तीचा स्रोत आहे. उद्या मी तुम्हाला भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईन, जी तुमच्या सर्व चिंता दूर करेल. स्वामी आई म्हणते, तुमचे आरोग्य सुधारेल, तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नेहमी लक्षात ठेवा, जिथे देव आहे तिथे आशा आहे. तुम्ही कधीही एकटे नसता, कारण देव नेहमी तुमच्यासोबत असतो, तुमच्या प्रार्थना ऐकत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला कठीण काळात मार्गदर्शन करेल. तो तुमच्या मार्गावर सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा. त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे, प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात, काही वेळा उत्तरे येतात. जेव्हा तुम्ही त्यांच्या किमान अपेक्षा करता, अनेक चमत्कार आणि आशीर्वादांनी भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. परिवर्तनाच्या काळात हे लक्षात ठेवा की देव सर्व दया आणि सांत्वनाचा स्रोत आहे. तो आज तुमच्या जीवनात सक्रियपणे कार्यरत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे आणि तुम्हाला समृद्धी, यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असला तरीही देव तुमच्या शक्तीचा स्रोत आहे हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही बोलू शकता, शांतपणे ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. प्रिय देवा, या आठवड्यात माझ्या हृदयाला मार्गदर्शन करा आणि माझ्या मनाचे रक्षण करा. माझ्या हृदयात प्रवेश करा. माझा प्रभू आणि तारणहार म्हणून नेहमी माझे राज्य करा. तुमचा चिरस्थायी प्रेम आणि चांगुलपणा आयुष्यभर माझ्या मागे येऊ द्यात आणि मला तुमच्या जवळ राहण्यात नेहमी सांत्वन आणि शक्ती मिळू दे. तुम्हाला चमत्कार, आशीर्वाद आणि महान सुधारणा मिळणार आहे, जेणेकरून तुमची भरभराट आणि उत्कृष्टता होईल. एक न्यायी देव म्हणून मी दुष्टांना नीतिमानांवर विजय मिळवून देणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्यासाठी संघर्ष करीन. देवदूत म्हणत आहेत, देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा. त्याच्या अभिवचनांवर अवलंबून राहा. त्याच्या प्रतिसादांची प्रतीक्षा करा. त्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. त्याच्या दयाळूपणात आनंद करा आणि त्याच्या उपस्थितीत विश्रांती घ्या. देव तुमचे ओझे उचलत आहे आणि तो तुम्हाला अद्भुत संधी देत आहे. तुमच्या स्वप्नांच्या आणि प्रगतीच्या आड येणारे प्रत्येक अडथळे आणि गड तो दूर करत आहे. तुमच्या आशा पूर्ण होत आहेत, तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत आणि आशीर्वाद, चमत्कारांचा प्रवाह तुमच्या आयुष्यात येत असल्याचे तुम्ही पाहाल. तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा आणि माझ्या मुक्ततेची देणगी स्वीकारण्यासाठी तुमच्या शब्दांनी घोषित करा. देव माझ्यावर प्रेम करतो. देव माझे सर्व काही चांगले करणार आहे. दावा करण्यासाठी होय टाईप करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला आव्हाने येतात, मग ते आजारपण असू दे, शत्रू असोत किंवा इतर संकटे असोत, हे जाणून घ्या की मी त्यांच्यापैकी कोणापेक्षाही अधिक सामर्थ्यवान आहे. तुमच्यासमोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानापेक्षा माझ्याकडे मोठी ताकद आहे. मी तुमच्यासाठी मार्ग तयार करीन. आशा मनाशी धरून ठेवा. तुम्हाला भेटण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या लाडक्या मुली, तुला बरे करण्याची आणि तुला निरोगी करण्याची माझी इच्छा आहे. मी तुम्हाला अनुभवत असलेल्या कोणताही आजार, कोणत्याही वेदना किंवा कोणत्याही रोगातून बरे करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. तुम्ही नामस्मरण चालू ठेवा. स्वामी आई म्हणते, तुमच्या आर्थिक कल्याणासाठी, पुरेशापेक्षा अधिक प्रदान करण्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी संधी निर्माण करण्यासाठी मी इथे आलो आहे. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा मी एक मार्ग तयार करीन. तुम्हाला बरे करीन, तुम्हाला पुनर्चयित करीन
तुम्हाला बळकट करीन आणि तुम्हाला आशा देईन. भारावून जाण्यापासून विपुलतेचा अनुभव घेण्याकडे जाण्याची तयारी करा. तुमची कथा सौभाग्य, चमत्कार आणि आनंदाकडे सरकत आहे. मी तुमचा परमात्मा देव आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या अडथळ्यांना पुनरागमनात बदलत आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती उणीवांपासून विपुलतेकडे सुधारत आहे. मी तुमचे अश्रू पाहतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मदत करण्यासाठी मी इथेच आहे. मी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी योग्य वेळी देईन. आता माझ्या लाडक्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी विश्वासार्ह आहे. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आज मी दिलेली वचने पूर्ण होतील. तुम्हाला ते लगेच दिसणार नाही किंवा जाणवणार नाही, पण तुमच्या चांगल्यासाठी मी सर्व व्यवस्था करत आहे. यावर विश्वास ठेवा. जेव्हा योग्य वेळ असेल, जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल, तेव्हा मी तुम्हाला तुमची स्वप्ने, दृष्टी आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी प्रकट करीन. दरम्यान मी तुम्हाला माझ्यावरील विश्वास दृढ ठेवण्यास प्रोत्साहित करतो. माझ्या शब्दांमध्ये गुंतून तुमचा आत्मा ताजातवाना करा. त्यांच्यामध्ये स्वतःला विसर्जित करा. त्यांना मोठ्याने बोला आणि तुमच्या जीवनात त्यांना पुष्टी करा. हे परिवर्तन तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करेल. तुमची विचार करण्याची पद्धत बदलून तुमचे जीवन कायमचे बदलून जाईल. त्यामुळे निराश होऊ नका. नामस्मरण चालू ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. माझे लाडके मूल म्हणून मी तुला साथ देत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूत आनंद आणि यश मिळावे ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे, हे जाणून घ्या. माझ्या लाडक्या मुला, मी तुझा स्वर्गीय पिता तुझा हात हळुवारपणे धरतो. मी तुझ्या अंतःकरणात धैर्याची कुजबूज करत असताना हे ऐक. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझा खंबीर समर्थक आहे, तुझा मार्गदर्शक आहे, तुझा संरक्षक आहे. जरी वादळे तुझ्या भोवती फिरत असली तरीही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाहूंमध्ये तुम्हाला शांती, आराम, आनंद, उन्नती, मोक्ष यांनी भरलेले अभयारण्य मिळेल. तुमच्यासमोर येणारी आव्हाने मोठी वाटत असली तरीही प्रत्येक गोष्ट माझ्या तुमच्यासाठी असलेल्या मोठ्या योजनेचा भाग आहे. प्रत्येक अडचणीत आणि संशयाच्या लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला नेतृत्व आणि समर्थन देण्यासाठी माझा हात तुम्ही कायम धरून ठेवा. बाळा, तू एकटा नाहीस. माझे अमर्याद प्रेम तुझ्या भोवती आहे. तुला शक्ती आणि धैर्य द्यायला मी आलो आहे. जर संकटाने तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला तर हे जाणून घ्या की मी तुम्हाला खूप बळकट करण्यासाठी आहे. आणि जर तुम्ही पडलात तर मी तुम्हाला वर आणण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा असेन. स्वामी म्हणतात, मला तुमचे हृदय एका विजयाच्या धैर्याने आणि विश्वासाने भरले पाहिजे. एक योद्धा जो प्रत्येक अडथळ्यावर मात करतो आणि त्यांच्या बक्षिसात विजयाचा दावा करतो. तुम्ही तुमची धैर्य साध्य कराल. तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. आशीर्वादांच्या शिखरावर जाल. तुमचा ध्वज फडकवता येईल आणि तुमच्या आत माझा आत्मा असेल. जेव्हा तुम्ही माझ्याकडे मनापासून याल तेव्हा तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास मी वचनबद्ध आहे. भाग्यातील सर्व संकटे नष्ट करण्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी 2 वेळा टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. भगवंत म्हणत आहेत, माझ्या तुझ्यावरील प्रेमाबद्दल तुला आधीच माहीत आहे. पुढील शब्द अनावश्यक आहेत. आतापासून आपल्या चिंता कमी होऊ द्या. मी तुमचा विश्वास बळकट करीन. आणखी काळजी करू नका. एकत्रितपणे आपण विजयाकडे वाटचाल करू. तुमचे हृदय शांत आहे. तुमचा आत्मा माझ्या प्रेमात पाळला जाईल आणि माझ्या शांततेत स्नान करेल. जसं होतं तसंच आहे, तसंच चालू राहील. स्वतःला पूर्णपणे माझ्या काळजीसाठी द्या आणि पहा माझे अमर्याद प्रेम तुम्हाला कसे बदलते ते. तुम्हाला अशी शक्ती देते ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही करू शकत नाही. तू माझं बाळ आहेस. तू माझी मुलगा आहेस. तू माझी मुलगी आहेस. मी तुला मनापासून मानतो. माझा तुझ्याबद्दलचा स्नेह अंतहीन आहे. कोणालाही पूर्णपणे समजू शकेल अशा पलीकडे जाऊन नेहमी लक्षात ठेवा. मी प्रत्येक दिवस वेळ संपेपर्यंत सर्व मार्ग तुझ्याबरोबर आहे. माझे शब्द काळजीपूर्वक ऐका, कारण ते तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वाईटावर मात करण्यासाठी आवश्यक शक्ती
आणि दिशा प्रदान करतात. बाळा, पुढील 9 मिनिटे तुझ्या भाग्यासाठी खूप महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा खतरनाक परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, तुमचा देव आणि पिता या नात्याने मी तुम्हाला एक अद्वितीय आणि पराक्रमी शक्ती दिली आहे. अशी शक्ती जी तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवण्यास आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात यश मिळवून देण्यास मदत करेल. तुम्ही कमकुवत आहात किंवा अपयशी आहात असे समजणाऱ्यांकडून तुम्ही प्रभावित होणार आहात याची खात्री करा. मी तुमच्यासाठी योजलेले मोठे चित्र त्यांना दिसत नाही. जग तुम्हाला सांगेल की देवाशिवाय, हो माझ्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकता. तथापि मी तुम्हाला खात्री देतो की खरे यश आणि परिपूर्ण जीवन केवळ माझ्या सामर्थ्यानेच मिळते. अल्पायुषी आणि पोकळ आनंदाकडे आजच्या ट्रेंडमुळे वाहून जाऊ नका. प्रत्येक विषय हुशारीने निवडा आणि सर्व वाईट गोष्टी टाळा. तुमची भीती बाजूला ठेवा. हे जाणून घ्या की तुम्ही विश्वासा निर्माता, तुमचे सर्व शक्तिमान दैवी पालक यांच्याद्वारे प्रिय आणि संरक्षित आहात. मी आता तुम्हाला देव करत असलेले प्रेम, ऊर्जा, शांती आणि शहाणपण स्वीकारा. तुम्ही तयार असाल तर होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी आई तुमची ही सर्व संकटे दूर करेल आणि तुमचेही सुखाचे दिवस चालू होतील. स्वामी आई म्हणते, तुमच्यावर भार टाकणारे ओझे, लज्जा, निराशा, थट्टा, अपमान, संघर्ष किंवा संकटाची कोणतीही खूण न ठेवता लवकरच सर्व अदृश्य होईल. माझ्या सल्ल्याला धरून राहा. तुमच्यातील नकारात्मक विचारांपासून दूर राहा. दुःख, निराशा, नैराश्य किंवा पराभवाच्या भावनांना नकार द्या. बाळा, तुझे अश्रू थांबतील. तुझे हसू पुन्हा एकदा उमटेल. जसे मी वचन दिले आहे तसेच होईल. तू उठशील. प्रत्येकजण तुझ्यामध्ये माझ्या प्रेमाची आणि दयाळूपणाची लक्षणे ओळखेल. मी तुम्हाला धैर्याने उभे राहण्यासाठी आणि प्रत्येकाला माझ्या अस्तित्वाची वास्तविकता, माझ्या शब्दांमधील सत्य आणि माझ्या कृपेची विशालता दाखवण्यासाठी बोलावतो. जे कोणत्याही हृदयाचे परिवर्तन करू शकते, कोणतीही कटुता आणि सूड घेण्याचे विचार सोडू शकते. त्याऐवजी ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करण्यास प्रोत्साहित करतो, जेणेकरून ते माझ्याकडे त्यांचा मार्ग शोधतील. त्यांचे जीवन अपूर्ण आहे. ते माझ्या शिकवणुकीनुसार किंवा नियमानुसार जगत नाहीत, पण ते माझ्या हातात सोडा, कारण मी कारवाई करीन. त्यांच्या हृदयाला स्पर्श करून सत्य प्रकट करणे हे माझे धैर्य आहे. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका, परंतु माझ्यावर, मी तुम्हाला दिलेल्या वचनांवर आणि मी तुम्हाला द्यायला तयार असलेल्या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित करू शकता. तुझ्या जन्माच्या क्षणापासून त्याआधीही मी तुझ्या पाठीशी होतो आणि आहे. तुला वाढताना आणि अनेक आव्हानांना तोंड देताना मी पाहत आलो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचे शौर्य प्रभावी आहे. मी तुम्हाला आणखी मजबूत करण्यासाठी येथे आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास 5 स्वामी समर्थांच्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. समर्थ म्हणतात, कठीण काळातही तुमची चिंता कमी असेल, कारण मी तुम्हाला समृद्ध करत राहणार आहे. मी तुला माझी कृपा देईन आणि तुला शांती देईन. तुमचे सर्व प्रकल्प माझ्याकडे सोपवा आणि ते यशस्वी होतील. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील कोणत्याही अडचणींपासून रक्षण केले जाईल. माझे देवदूत तुमच्या रक्षणासाठी नेहमी तयार असतील. आनंद तुमचा असेल आणि चिरस्थायी असेल. अनुसरण करेल. घाबरू नका किंवा काळजी करू नका, कारण मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. माझ्या विजयी उजव्या हाताने मी तुला सामर्थ्य आणि आधार देईन. तुम्ही जे काही करता त्यामध्ये प्रामाणिकपणे वागा, कारण असे करून तुम्ही माझे प्रतिनिधित्व करता. तुमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल. पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहा, तुमच्या स्वतःच्या समजुतीवर नाही. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माझी दिशा ओळखा आणि मी तुम्हाला मार्ग दाखवीन. मी तुमच्या जीवनातील नवीन ऊर्जेचा स्रोत आहे. जर तुम्ही गडबडलात तर तुम्ही पुन्हा उठू शकाल, कारण जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते अनंत काळाचे जीवन अनुभवातील. मी महासागर, आकाश आणि पर्वत मोठ्या काळजीने बनवले. लोकांचे युग अल्प आहे, परंतु तुमचा काळ कायमचा आहे. मी प्रत्येकाला जीवन आणि सत्य निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तुम्ही माझ्या स्पर्शाला कृतज्ञतेने प्रतिसाद दिला. मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन
आणि आपण कायम एकत्र राहू बाळा. भूतकाळातील सुखांबद्दल तुमच्यावर आरोप करून त्यांचा वेळ वाया घालवणाऱ्यांना घाबरू नका. मी त्या चुका माफ केल्या आहेत. तुला वाटतं देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही, पण तुझंच लक्ष तुझ्या देवाकडे नाही, ज्यामुळे तुला देवाचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीयेत. त्यामुळे हा संदेश तू दुर्लक्ष करू नकोस. माझ्या प्रिय बाळा, माझ्या उपस्थितीवर विश्वास ठेव. मी तुला कधीही अर्ध्या वाटेवर सोडून जाणार नाही, कारण तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान आहेस. आणि मी तुला आता बळकट करणार आहे, जेणेकरून तुझा कितीही मोठा शत्रू तुला नष्ट करू शकणार नाही. तुझी इच्छा असेल की तुझेही भोग संपावे, तर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आणि तुझी इच्छा नसेल, तुझ्या देवावर विश्वास नसेल, तर तू पुढे जाऊ शकतोस. पुढील काही मिनिटे तुझ्या या चिंतामय दुःखी जीवनात असा चमत्कार करेल की ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस, ते तुला गुणाकाराने परत मिळणार आहे. देवाचे इथून पुढील आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप कर आणि हा संदेश 2 जणांना शेअर कर. बाळा, आता एका ठिकाणी तू शांतपणे बस, डोळे बंद कर. चिंता, दुःख, भीती सर्व काही निघून जात आहे. आता डोळे थोडा वेळ बंद करून हे तू शेवटपर्यंत ऐकत राहा. आता तुला ती शांती मिळेल जी तू कधीही अनुभवली नाहीस. तुझ्या गरिबीचा नाश होणार आहे, सर्व पापे नष्ट होणार आहेत आणि सर्वात मोठी तुझी चिंता आता दूर होणार आहे, कारण साक्षात भगवंताचे आशीर्वाद आता तुला प्राप्त होत आहेत. होय बाळा, तू विश्वास ठेव, चिंता सोड. स्वामी महाराजांचे जे हात पकडतात त्यांना कोणाचेही पाय पकडण्याची वेळ स्वामी माऊली येऊ देत नाहीत. बाळा, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू दे, मी तुझं दुःख पाहिलं आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला फसवणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या रडक्या भाग्यात येणाऱ्या 1 मिनिटात चमत्कार घेऊ शकता. तुम्ही हा संदेश वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही मोठ्या समस्या येऊ शकतात. आता ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनाही शिक्षा होणार आहे, आणि ती शिक्षा मी स्वतः त्यांना देणार आहे. पुढील 2 मिनिटे हे तू ऐकत राहिलास तर याचा तुझ्या जीवनावर खूप चांगला आणि प्रभावित परिणाम होणार आहे. आता ते घ्यायला तू सज्ज राहा, जे तुला हवं आहे. जर सज्ज असाल तर होय स्वामी असे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, जे भक्त माझेच संदेश ऐकत राहतील त्यांच्या नशिबाचे फासे कसे बदलायचे हे माझ्यावर सोडून द्या. स्वामी आईचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. तुमची अडकलेली सर्व कामे साक्षात स्वामी आई पूर्ण करतील आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमची जन्माची गरिबी जळून जाईल, कारण साक्षात स्वामी आईचा प्रभाव आता तुमच्या आयुष्यात पडणार आहे. सध्या ज्या फोनवर तुम्ही हे संदेश ऐकत आहात त्याच फोनवर आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. गरिबी तुमच्या घरातून कायमची निघून जाणार आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे तेच आता तुमच्या पाया पडतील. चिंता करत रडत बसणं सोड. तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे दिवस आता येणार आहेत. कोण म्हणतं तुझी इच्छा पूर्ण होणार नाही? ज्यांच्या आयुष्यात स्वामी माऊली आहेत त्यांच्या आयुष्यात इच्छा या राहतच नाहीत, कारण भगवंत सर्व इच्छा पूर्ण करत असतो. फक्त त्यांच्या भक्तांचा त्यांच्यावर विश्वास असायला हवा. हा विश्वास आपल्या स्वामी आईवर असेल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप कर. बाळा, आयुष्यामध्ये बदलायचं असेल तर कोणीही आपल्याला बदलवत नाही. लोकांकडून बदलून तू घेऊ नकोस. स्वतःच्या आयुष्यानुसार तू बदल. जीवनात एकटे पडला असशील तर माझे नामस्मरण कर, माझे ध्यान कर आणि हा संदेश आपल्या जवळच्या प्रियजनांना शेअर कर. आयुष्यामध्ये सर्व काही तुला प्राप्त होईल. बाळा, ही आहे सृष्टीने रचलेली एक अद्भुत योजना, ज्याने तुमच्या आत्म्याचे अर्धांग तुमच्यापर्यंत पोहोचवायचे ठरवले आहे. तुमची प्रतीक्षा आता संपते आहे. तुमच्या मनातले सगळे प्रश्न ज्यांनी तुम्हाला सतावत ठेवलं होतं त्यांची उत्तरं आता तुम्हाला मिळणार आहेत. एक विलक्षण शांतता तुमच्या अंतर्मनात जन्म घेईल. जणू काही हरवलेली गोष्ट तुम्हाला पुन्हा मिळते आहे. जेव्हा तुमची नजर त्याच्याशी भिडेल तेव्हा वेळ थांबल्यासारखा वाटेल. ही फक्त भेट नसेल तर 2 आत्म्यांचा संगम असेल. तो संगम ज्याची सृष्टी देखील वाट पाहत होती. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक हास्य, प्रत्येक श्वास हे दाखवते की हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुमचं आयुष्य पूर्ण होणार आहे. जेव्हा तुमच्या हृदयाची धडधड त्याच्या हृदयाशी एकरूप होईल तेव्हा निर्माण होईल एक अतूट नातं.
जे कोणताही वादळ तोडू शकणार नाही. तुमचं विश्व त्याच्या मिठीत सामावेल आणि त्याचं विश्व तुमच्या नजरेच्या सावलीत फुलून जाईल. तुमच्या विचारांची ताकद अगदी अपार आहे. कधी कधी ते विचार नशीबसुद्धा बदलतात. सृष्टी तुमच्या नशिबाच्या रेषा पाहते, पण त्याहीपेक्षा ती ऐकते. तुमच्या अंतरात्म्याची तीव्र इच्छा ही इच्छा आहे की तळमळ एका अशा ऊर्जेचे रूप घेते जे थांबत नाही, जोपर्यंत ते आपले ध्येय आपण गाठत नाही. तुमचं लग्न केवळ नशिबात ठरत नाही, तर तुमची ऊर्जा, भावना आणि कल्पना हेही त्यामध्ये तितकंच महत्त्वाचं असतं. खरं सांगू, देव जोड्या करतो हे काही अंशतः खरं आहे, पण तुमच्या अंतरंगाची ऊर्जा तुमच्या जोडीदार स्वतःकडे ओढते. जेव्हा तुम्ही प्रेम, श्रद्धा आणि उच्च दर्जा निर्माण करता, तेव्हा तुमचा आत्मा त्या व्यक्तीशी जोडला जातो, ज्याचं स्थान तुमच्या हृदयात आधीच निश्चित झालेलं असतं. सृष्टीने तुमच्यासाठी एक खास व्यक्ती निवडली आहे आणि आता तो दिव्य संगमाचा क्षण जवळ येत आहे. जेव्हा तुमची ऊर्जा, तुमची इच्छा आणि तुमचं प्रेम हे सगळं वास्तव होणार आहे, तो व्यक्ती जो तुमच्यासाठी निर्माण झाला आहे हळूहळू तुमच्याकडे ओढला जातो आहे. जसं जसं तुम्ही त्याच्या अस्तित्वाला जाणवायला लागता, तसं तसं तो तुमच्याजवळ येत जातो. जेव्हा तुम्ही त्याला पहिल्यांदा पाहिला, तेव्हा तुम्हाला वाटेल की ही भेट नव्हे तर पुनर्भेट आहे. जणू काही अनेक जन्मांपासून तुम्ही एकमेकांचा शोध घेत होता. तुम्हाला त्याच्या नजरेतच सापडेल ती शांती, जिचा शोध तुम्ही इतके दिवस घेत होता. त्याचं अस्तित्व तुमच्या सर्व चिंता, सर्व भीती विसरवून टाकेल आणि उरेल फक्त प्रेम. एक असं प्रेम जे काळाच्या पलीकडे आहे. तुमचं नातं इतकं खोल असेल की शब्दांची गरज भासणार नाही. फक्त नजर, एक हलकंसं स्मित सगळं सांगून जाईल. गोंगाट नसेल, केवळ शांत गहिरं नातं असेल. ते जेव्हा तो तुमच्या डोळ्यात पाहून असेल, तेव्हा तुमच्या आत खोलवर एक मधुर लहर धावून जाईल. एक ऊर्जा जी तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला स्वतःमध्ये नवी ताकद व नवं तेज जाणवेल. हे नातं केवळ आकर्षण नसेल, तर आत्म्यांचे एक गूढ आणि गहिरं बंधन असेल. त्याचं अस्तित्व तुमचं आयुष्यच बदलून टाकेल. प्रत्येक क्षण अधिक सुंदर होईल. सृष्टीने तुम्हालाच तुमच्यासाठी निवडलं आहे. जेव्हा तुम्ही त्याला मिठीत घ्याल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे प्रेम तुम्ही आधीही जगला आहात. ही सुरुवात नाही, तर एक प्राचीन पुनर्भेट आहे, जिचं पुनरुज्जीवन सृष्टीने केलं आहे. आता तुम्हाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही, कारण सृष्टीने तुम्हाला तीच सगळ्यात मौल्यवान भेट दिली आहे. तुमचं नाव त्याच्या प्रत्येक धडधडीत घुमेल. तुमची आठवण त्याच्या प्रत्येक श्वासात असेल. तुमचं विश्व आता बदलायला निघालंय. तुमचं आयुष्य एका सुंदर कवितेसारखं बहरून येणार आहे. खरं प्रेम तेच जे दररोज तुम्हाला नव्याने जन्म देतं. आता तो क्षण जवळ आलाय, जेव्हा कोणी आपल्या खोल भावना, आपल्याला न सांगितलेल्या गोष्टी फक्त तुमच्याशी शेअर करायला उत्सुक आहे. जेव्हा कोणी आपलं मन उघडून तुमच्यासमोर मांडतो, तेव्हा समजा त्यांना आपला स्वर्ग तुमच्यातच दिसतोय. जेव्हा तुम्ही शांतपणे त्याचं ऐकता, गडबड न करता, तेव्हा त्यांना तुमच्या नजरेतच सापडते ती शांती, ज्याचा ते जन्मभर शोध घेत होते. या नात्यात कोणतेही अटी असणार नाहीत, गडबड नसेल, फक्त एक सुंदर नैसर्गिक समजूतदारपणा असेल. तुमचं प्रेम फक्त तुमच्यातच न अडकता सर्वत्र पसरेल आणि इतरांनाही प्रेरणा देईल. तुमचं नातं एका प्रकाशासारखं झळकणारं, जगात सकारात्मकतेचा प्रसार करणारं आणि प्रेमाचा एक नवा परिमाण लोकांसमोर ठेवणारं. आता तुम्हाला कोणासाठीही बदलण्याची गरज नाही. तुम्हाला बनावटी हास्य लावण्याची गरज नाही किंवा कोणासारखं भासण्याची गरज नाही, कारण जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतो आहे, तो तुम्हाला जसे आहात तसाच स्वीकारेल. तुझी प्रेमकथा आता सुरू होणार आहे. सृष्टीने तुझ्यासाठी इतकं खोल, इतकं पवित्र प्रेम तयार केलं आहे की नशिबालाही त्या प्रेमापुढे नतमस्तक व्हावं लागेल. म्हणून स्वतःला स्वीकार, या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेव आणि सृष्टीला तुझा हात धरू दे. तुला त्या व्यक्तीकडे घेऊन जाण्यासाठी, जो तुझ्या इतक्याच तीव्रतेने तुझ्या शोधात, माझ्या लाडक्या लेकरा, तो आता तुला गाठण्याचं धाडस करत नाहीये.
आणि याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे. पूर्वी तू त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होतास, लहान संपासून मोठपासून सगळं. पण त्याच्या वागणुकीमुळे तू इतका आतून तुटलास की तुला उमगलं हा माणूस कधीच बदलणार नाही, आणि म्हणूनच तू गप्प बसलास. पण तुझं हे मौनच आता त्याला बेचैन करत आहे. तो विचार करतोय, असं काय झालं की आता तू त्याच्याशी नातं ठेवू इच्छित नाहीस. माझ्या लेकरा, तू त्याच्यासाठी एक गोड कूड बनला आहेस. तो जाणून घ्यायचा इच्छितोय तू काय विचार करतोस, तू काय निर्णय घेतला. तू पुन्हा त्याला आपल्या आयुष्यात पाहू इच्छितोस का, की तुझ्या आयुष्यात आता दुसरं कोणी आहे. असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात घोळत आहेत. तो तुझ्याजवळ यायचं ठरवतो, पण त्याला धाडस होत नाही, कारण तुझं मौन त्याचं अंतःकरण हलवत आहे. आणि शेवटी हेच त्याचं दुःख बनून बसलं आहे. आज जेव्हा तू त्याच्यासोबत नाहीस तेव्हा त्याला समजते तू त्याच्यासाठी काय होत असते. त्याची झोप घेतलीस, त्याची शांतता हिरावून नेलीस. तुझं मौन, तुझी शांतता त्याच्या मनात वादळ निर्माण करत आहे. तुझं बदललेलं वागणं त्याच्यासाठी धडा ठरत आहे. तुमचं नातं इतकं पवित्र होतं की तो सतत याच विचारात आहे. तो थांबूच शकत नाही. तुझ्याबद्दल विचार करण्यापासून तू त्याला प्रेम, तो आदर, या सगळ्यांनी त्याला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायला लावलं आहे. तुझा साधेपणा, तुझ्या भावना त्याला पुन्हा ओढू लागल्या आहेत. आता त्याला जाणवतंय की तू हे नातं ज्या प्रामाणिकपणाने जपलं ते तो कधीच करू शकला नाही. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात जे कोणी आले त्यांनी कधीही त्याला तू दिल्यासारखं प्रेम आणि आदर दिला नाही. सगळ्यांनी त्याचा उपयोग करून निघून जायचं होतं. ते स्वतःवर प्रेम करत होते, पण तू तुझं काम बाजूला ठेवून त्याच्यावर प्रेम केलंस, आणि यासाठी त्याने तुला बाजूला ठेवलं. त्याने कधीच तुझा आदर केला नाही, कारण तू त्याच्यापेक्षा स्वतःपेक्षा जास्त त्याचा विचार केला. आणि जे लोक स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करतात ते एक दिवस नक्की दुर्लक्षित होतात. आणि मग जेव्हा ते दुर्लक्षित होतात तेव्हा त्यांना कळतं कोण आपलं होतं आणि कोण परकं होतं ते. तो जितकं अधिक समजून घेतोय तितकाच अधिक रडतोय. कदाचित तुला वाटत असेल की तो बाहेरून कठोर आहे, पण त्याचं मन आजही रडतंय. माझ्या लेकरा, आज या दगडासारख्या दिसणाऱ्या मनातून पण अश्रू बाहेर पडत आहेत. कारण एकच, तो आपल्या भूतकाळातील चुका माफ करण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ त्याला सुधारू शकला नाही की त्यानेच त्या वेळेला सुधारायचं ठरवलं नाही हे सांगणं कठीण आहे. आणि आज जेव्हा तो सगळं काही सुधारायचं ठरवतो तेव्हा त्याच्या हातातून ते क्षण निसटून गेले आहेत. सगळं काही त्याने आपल्याच हातांनी उद्ध्वस्त केलं आहे. माझं लेकरू जसं एक वाहन वेळी दुरुस्त केलं तर पुढे चालतं, तसंच नात्याचंही आहे. पण जर ते वेळीच न दुरुस्त केलेलं तर ते गंजतं, अडकतं आणि शेवटी थांबतं. तुझ्या प्रियकराने सुद्धा ही चूक केली. योग्य वेळी योग्य निर्णय न घेणं, यामुळे तो आता संपूर्ण परिस्थितीसाठी स्वतःला दोषी समजतोय. त्याने आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळली, पण तुझ्या बाबतीत मात्र तो गोंधळलेला, बेफिकीर राहिला. का माहिती आहे? कारण तू त्याच्यावर खूप प्रेम केलंस, त्याला खूप मोकळीक दिलीस, ब्रेक दिलास, मर्यादा घातल्या नाहीस. त्याने जेव्हा वाटेल तेव्हा तुला सोडलं आणि जेव्हा वाटेल तेव्हा परत आलाही, कारण त्याला माहीत होतं वजा तू कायम त्याच्यासाठी उपलब्ध असशील. पण आता त्याला तुझी गरज भासते आहे. तो इतका आतून रिकामा वाटतोय स्वतःला की त्याला स्वतःचं अस्तित्वही आठवत नाही आहे. माझ्या लेकरा, आता तो सर्व काही समजून घेतोय, पण काहीच सांभाळू शकत नाही आहे. त्याच्या डोळ्यांतून फक्त अश्रू वाहत आहेत आणि त्या डोळ्यांमध्ये तोच जुना वेदनेचा भाव पुन्हा दिसतोय, जो एकेकाळी त्याने अनुभवला होता. तो व्यक्ती ज्याने तुला प्रेम दिलं होतं आज इतका नकारात्मक झालाय की त्याला आपलंच वर्तमान अंधारात वाटतंय. तो फक्त वर्तमानाबद्दलच नाही तर आपल्या भविष्याबद्दलही चिंतित आहे. त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे त्याचं भविष्य किती भयावह होऊ शकतं हे त्याला उमगतंय. त्याने तुझ्या प्रेमाला नाकारलं आणि स्वतःच्याच हातांनी एका नात्याचा श्वास गुदमरवला. माझ्या लेकरा, तो व्यक्ती आता बऱ्याच गोष्टी लपवत आहे. तोच व्यक्ती ज्याच्यावर तू एकेकाळी अफाट प्रेम केलंस. स्वामी सांगतात, हा व्यक्ती कधीच तुझ्यासोबत सकारात्मक नव्हता. त्याने तुला नेहमी एका खेळण्यासारखं समजलं. म्हणूनच तू आता त्याचा हात पुन्हा धरू नकोस. त्याने सतत तुझ्याशी खोटं बोललं. जेव्हा सत्य तुझ्यासमोर आलं तेव्हा तुला समजावण्याऐवजी त्याने ते लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने तुझ्यावर चुकीचे आरोप केले, राग काढला. मग माझ्या लेकरा, आज तुला कसला पश्चाताप होतोय? पश्चाताप तर त्यालाच व्हायला हवा
जो व्यक्ती तुझ्यावर खोटा आरोप करून तुला सोडून गेला आणि दुसऱ्याकडे वळला, तो कधीच कोणावरही तुझ्यासारखं प्रेम करू शकणार नाही. तुझ्यासाठी त्याच्या मनात जी जागा होती ती कुणीही घेऊ शकणार नाही. ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी होती. माझ्या लेकरा, जर तू आज त्याला माफ करायचा विचार करत असशील तर आधी भूतकाळ विसर आणि पहा तो खरंच बदललाय का. जेव्हा तू त्याला माफ करशील आपला भूतकाळ विसरून, तेव्हा सगळ्यात पहिलं तू स्वतःचं भलं करशील. कारण हेच तुझ्या मनाला खरं समाधान देईल. तुझं दुःख हलकं होईल. तू त्याच्यावर खूप रागावलेली आहेस, खूप वेळा रडलीस. तुला नेहमी वाटायचं की एकदा तरी तो माफी मागेल. माझं लेकरू, श्री स्वामी समर्थ म्हणतात, ठीक आहे, तुला तो हक्क मिळाला नाही, तो सन्मान मिळाला नाही, पण ज्या व्यक्तीने तुला इतका त्रास दिला, तू कधी कोणाकडूनही माफी मागत नव्हता, आज तोच तुझ्याकडून माफी मागू इच्छितोय. त्याचे शब्द, त्याचं माफ मागणं, त्याचं रडणं हे सगळं तुझ्या जखमा भरून टाकतील. तो हक्क जो तू इतक्या दिवसांपासून शोधतेस तो तुला आता मिळणार आहे. पण हे सगळं लक्षात घेऊनच तू तुझा निर्णय घ्यायला हवा. माझ्या लेकरा, रागात किंवा घाईघाईत कधीच चुकीचं पाऊल उचलू नकोस. आज रात्रीच तो तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या बोलण्याकडे लक्ष दे आणि रागाच्या भरात काहीही अपशब्द वापरू नकोस. तुला जर त्याच्याशी बोलायचं नसेल तर ते तुझं स्वातंत्र्य आहे, पण निर्णय विचारपूर्वक घे. माझ्या लेकरा, जसे या जन्मात तसेच मागच्या जन्मात सुद्धा तुझे नातेवाईक, तुझं प्रेम हेच तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. मागच्या जन्मातही तुला लोकांच्या प्रेमाची खूप तहान होती. माझ्या लेकरा, कोणीतरी खूप मोठा धोका दिला होता तुला. त्या विश्वासघातामुळे तू सर्व काही सोडून ध्यानमार्गाकडे वळलीस. त्या फसवणुकीनं तुला लोकांपासून दूर केलं आणि मग तुझं आध्यात्मिक जागरण झालं. तू माझ्याशी जोडली गेलीस, मंत्रसाधना केलीस, सिद्धी प्राप्त केल्या आणि माझं गुढ जाणलं. त्या जन्मात तू मागे वळून पाहिलंच नाहीस. घर, कुटुंब, नाती सगळं काही सोडून माझ्या शोधात निघालीस. माझं प्रेम मिळाल्यानंतर तू जगाकडून प्रेमाची अपेक्षा सोडून दिलीस. तू इतकी माझ्याजवळ आलीस की तू या ज्ञान आणि भक्तीमधून पुन्हा जन्मलीस. पण या जन्मात सुद्धा तुला सगळ्यात जवळच्या लोकांनी सर्वात जास्त वेदना दिल्या. ज्याच्यावर तू प्रेम केलंस त्याच व्यक्तीने तुला सगळ्यात खोल जखम दिली. जोपर्यंत तू तुझ्या सामर्थ्याला ओळखत नाहीस, ते जागवत नाहीस, तोपर्यंत हेच चक्र पुन्हा पुन्हा तुझं आयुष्य पोखरत राहील. जर तुझी माझ्यावर भक्ती असेल तर या माझ्या व्हिडिओला शेअर कर आणि लाईक कर. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून मला आपली स्वीकृती दे. माझ्या लेकरा, कारण तुझं आयुष्य लोकांचं अनुसरण करण्यासाठी नाही, तर तू पूर्वजन्मी लोकांचा गुरु होतास. तुझ्या आत्मजागृतीतून लोकांना दिशा दाखवलीस आणि आता बघ, तू स्वतः दुसऱ्यांवर अवलंबून झालेली आहेस. दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी धावते आहेस आणि वेळ वाया घालवते आहेस. माझ्या लेकरा, अशा लोकांवर प्रेम करून थांबू नकोस. पुन्हा तुझ्या साधनेवर तू काम कर, जी मागच्या जन्मात अपूर्ण राहिली होती. माझी ऊर्जा तुला कायम लाभेल. श्री स्वामी समर्थ. आजच्या या प्रवचनातून जर तुमच्या मनाला शांती, प्रेरणा आणि विश्वास मिळाला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अजून प्रेरणादायी गोष्ट घेऊन. तोवर स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.